शरद पोंक्षे नावाचा भंपक माणूस म्हणतो, की मनुस्मृतीमध्ये कोणालाही दुय्यम स्थान नाही आणि ज्यांनी ती जाळली, त्यांनी ती वाचली नसेल. खरं तर शरद पोंक्षेंना माझं आवाहन आहे, की तुम्ही एकदा तुमच्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांना, महिला भगिनींसकट एकत्र बसवून एकदा मनुस्मृती वाचून दाखवा आणि एकदा भारताचं संविधान वाचवून दाखवा. आणि मग जर ते म्हटलेत, की मनुस्मृती घरात ठेवायच्या लायकीचं आहे, तर मग आम्हाला येऊन सांगा. याचं कारण असं आहे, की मनुस्मृती कोणी जाळली हे अख्ख्या जगाला माहिती आहे आणि ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाहीररित्या जाळली, लपून छपून नव्हे. आणि तुम्ही जे म्हणतात ना शरद पोंक्षे, की मनुस्मृती जाळणाऱ्यांनी मनुस्मृती वाचली नसेल, तर तुमच्या मागच्या 10 पिढ्या आणि येणाऱ्या सुद्धा पुढच्या 10 पिढ्या यांनी जेवढी पुस्तकं फक्त बघितली नसतील ना, त्यापेक्षा 10 पट जास्त पुस्तकं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावांच्या युगपुरुषानं केवळ वाचली होती. आणि बाबासाहेब आंबेडकरांसारखा युगपुरुष जर एखादं पुस्तक जाळत असेल, याचा अर्थ असा आहे की ते पुस्तक जाळायच्याच लायकीचं होतं आणि म्हणून जाळलं. केवळ जाळून बाबासाहेब थांबले नाहीत, बाबासाहेबांनी मनुस्मृती जाहीर जाळली आणि देश ज्यावर उभा आहे ते संविधान बाबासाहेबांनी लिहून दाखवलं. कारण मनुस्मृती जाळणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमच्यासारखे विध्वंसक नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधायक होते आणि त्यांना माहिती आहे की मनुस्मृती विध्वंसक आहे, म्हणून बाबासाहेबांनी जाहीररित्या जाळली. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम.